class. Today we are going to continue with the same lesson that we have learned in the last video, that is the necklace. आज आपण मागचा जो व्हिडिओ बघितला होता द नेकलेसचा, त्याचाच पुढचा भाग म्हणजे सेकंड पार्ट जो आहे तो या ठिकाणी शिकणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने मॅथिल्डे जी आहे ती आपल्या मैत्रिणीकडून हार घेऊन येते, मात्र त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येताना किंवा आणखी कुठल्या तरी मोमेंटला किंवा कुठल्या तरी क्षणाला तो हार तिच्याकडनं हरवतो. आणि शेवटी आपण त्या फर्स्ट पार्टच्या एंडला बघितलं की त्यांना ते कळतं की त्यांचा तो हार हरवलेला आहे. आणि मात्र त्याच्या पुढे नेमकं काय झालेलं आहे, तिला तो हार सापडतो का, आणि सापडला तर ती त्या मॅडम फॉरेस्टियरला ती परत करते का, आणि परत केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी होतात का, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण किंवा ती स्टोरी जी आहे या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. ॲट द एंड ऑफ द लास्ट व्हिडिओ वी केम टू नो दॅट मॅथिल्डे अँड हर हजबंड also came to know that they lost the necklace. What happened next? We are going to see one by one. First passage of the second part. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. त्यांनी तिच्या ड्रेसच्या घड्यांमध्ये पाहिले, तिच्या वरच्या ड्रेसमध्ये म्हणजे जो ड्रेस तिने घातलेला होता त्याच्यावर जो पुन्हा कोट घातला जातो किंवा एक छोटासा ॲप्रन घातलं जातं, त्याला क्लोक असं म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं, तिच्या खिशामध्ये बघितलं, सगळीकडे शोधलं, पण त्यांना तो कुठेही सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. मग त्या मिस्टर लॉयझेलने विचारलं की तुला खात्री आहे का, आपण हॉलवरून निघालो तेव्हा तो तुझ्या गळ्यातच होता. यस, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मॅथिल्डे म्हणाली, हो, मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिले होते. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल, इट मस्ट बी इन द कॅब. पण जर तो रस्त्यावर हरवला असेल तर तो खाली पडताना आपल्याला ऐकू आले असते. तो नक्कीच टॅक्सीमध्ये पडला असेल. यस, दॅट्स प्रोबॅबली इट. डिड यू टेक हिज नंबर? नो. मग हो, तसं असेल तर तू टॅक्सीचा नंबर घेतला आहेस का? लॉयझेल म्हणाले, नाही, मी घेतलेला नाही. नाव द सेकंड पॅरेग्राफ. दे स्टेअर्ड ॲट ईच अदर स्टन. त्यांनी हताशपणे एकमेकांकडे पाहिले. स्टेअर्डचा अर्थ होतो एकमेकांकडे पाहणे. At last, Loisel put his clothes on again. I'm going back, he said. Over the whole route we walked and see if I can find it. शेवटी लॉयझेलने पुन्हा अंगावर कपडे चढवले. तो म्हणाला, मी परत जातो आणि आपण जिथून चालत गेलो होतो त्या संपूर्ण रस्त्यावरून पुन्हा फिरून येतो, बघतो का तिथे कुठे तो हार सापडतो का. He left. She remained in her ball dress all night, her mind blank. तो निघाला. ती सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या पार्टीच्या ड्रेसमध्ये तशीच बसून राहिली. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. ही हॅड फाउंड नथिंग. साधारण 7 वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा घरी परत आला, पण त्याच्या हाती काहीच सापडले नव्हते. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर टू ऑफर अ रिवॉर्ड, टू द कॅब कंपनीज, एव्हरीवेअर द टायनिएस्ट ग्लिमर ऑफ होप लीड हिम. तो पोलिसांकडे गेला, वृत्तपत्र कार्यालयात जाऊन त्यांनी इनाम जाहीर केले, टॅक्सीच्या कार्यालयामध्ये गेला, जिथे कुठे त्याला आशेचा छोटासा किरण दिसेल तिथे त्या ठिकाणी तो सगळीकडे जाऊन चौकशी करून आला, मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. या घडलेल्या अनर्थामुळे निराश होऊन ती दिवसभर वाट पाहत राहिली. लॉयझेल रिटर्न इन द इव्हिनिंग, a hollow pale figure. He had found nothing. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. संध्याकाळी हताश होऊन थकून लॉयझेल घरी परत आला. त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. त्याने सांगितले, तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव की तिच्या हाराचा फास तुझ्याकडून तुटलेला आहे आणि म्हणून तो दुरुस्तीसाठी दिलेला आहे, असं तिला लिहून कळव.
इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर शी रोट ॲज ही डायरेक्टेड. म्हणजे अजून थोडं शोधायला आपल्याला अवधी मिळेल असं म्हणून त्या लॉयझेलने सांगितलं आणि मॅथिल्डेने त्या लॉयझेलने सांगितल्याप्रमाणे सगळं तिला लिहून कळवलं. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप अँड लॉयझेल हू सडनली लुक्ड एजेड डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आठवडा संपला तशी त्यांची उरली सुरलेली आशा मावळली आणि एकाएकी तो म्हातारा दिसू लागलेला लॉयझेल म्हणाला, तो दागिना कसा भरून देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज बोथ सिक विथ द ग्रीफ अँड अँग्विश. बघा, आणि म्हणून मग ते दोघे आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन, म्हणजे दोघांनी एकमेकांच्या किंवा आपल्या स्मरणशक्तीला ताण देत तसाच हुबेहूब त्या हारसारखा, म्हणजे मॅडम फॉरेस्टियरकडनं आणलेल्या त्या मोत्याच्या हारासारखा हार किंवा तसा दिसणारा हार शोधण्यासाठी एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे ते फिरत राहिले. दोघेही दुःखाने आणि व्यथेने व्याकुळ किंवा त्रस्त झालेले होते. इन ए शॉप ॲट द प्लेस रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स which seemed to be exactly what they were looking for. प्लेस रॉयल इथल्या एका दुकानात ते शोधत असलेला हुबेहूब तसाच एक हिऱ्यांचा हार दिसला. इट वॉज वर्थ 40,000 francs. त्याची किंमत 40,000 फ्रँक होती. दे कुड हॅव इट फॉर 36,000 सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. पण त्यांना तो हार 36,000 मिळू शकणार होता, म्हणून त्यांनी त्या सराफाला 3 दिवस तो हार कोणालाही विकू नकोस अशी कळकळीची विनंती केली. या ठिकाणी बेग्ड या शब्दाचा अर्थ होतो कळकळीची विनंती करणे. आणि मग बघा, दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 francs इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत जर मूळचा हार म्हणजे हरवलेला हार सापडला तर हा नवा हार 34,000 फ्रँकमध्ये तो सराफ परत घेईल असाही त्यांनी त्या सराफाशी करार केला होता. लॉयझेल हॅड 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest and he did borrow. लॉयझेलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते. बाकीचे तो उसने घेऊ शकला असता आणि त्याने पैसे खरोखरच उसने घेतले. He gave notes, made ruinous agreements, dealt with every type of money lender. त्याने लिखित पावत्या केल्या, तोट्याचे करार केले, सर्व प्रकारच्या सावकारांशी सौदे केले. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. अखेरीस तो नवीन हार विकत घेण्यासाठी गेला आणि त्याने सराफाच्या काउंटरवर 36,000 फ्रँक्स ठेवले. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." मॅडम लॉयझेल जेव्हा हार परत करण्यासाठी मॅडम फॉरेस्टियरकडे गेले तेव्हा ती म्हणाली, तू हा लवकर परत करायला हवा होतास. तर ती म्हणाली, तू हा लवकर परत केला असता तर बरे झाले असते, मला याची कदाचित गरज पडली असती. From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor, but she played her part heroically. The dreadful debt must be paid. आणि त्यानंतर दरिद्री लोकांचे आयुष्य काय असते त्याचा दारुण अनुभव मॅडम लॉयझेल घेऊ लागली, पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने निभावली. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodgings. They rented a garret under the roof. कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर फेडायचा होता आणि ते ती करणार होती. त्यांनी आपल्या मोलकरणीला कामावरून कमी केले, आपले राहते घर बदलले आणि एका छप्पर असलेल्या पोटमळावजा खोलीत ते भाड्याने राहू लागले. शी केम टू नो द ड्रगरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. म्हणजे घरकामातील अपार कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामांची तिला आता जाणीव झाली. बघा, ड्रगरी ऑफ हाऊसवर्क म्हणजे अपार कष्टाची घरकामं आणि ओडियस लेबर म्हणजे रटाळ कामं. शी वॉश्ड द डिशेस, द डर्टी लिनेन. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग
at each landing to catch her breath and rest like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insults over very miserable so. बघा आता ती रोज धुणी भांडी करायची, सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची आणि पाणी भरून वर येताना प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी सामान्य स्त्रीसारखी झालेली होती. एका सोसाठी म्हणजे फ्रँकचं जे सगळ्यात छोटं चलन आहे, आपल्याकडे 1 रुपया किंवा रुपयाचा जो भाग आहे 25 पैसे, 50 पैसे, 1 पैसा, या एका सोसाठी ती काय करायची की तिला बाजारात गेल्यानंतर घासाघीस करावी लागायची. कधी कधी ती भांडण करायची, कधी कधी तिला अपमान देखील त्या एकेका सौसाठी त्या ठिकाणी सहन करावा लागे. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोर टाइम. दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकते करावे लागे, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागे. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन अँड ऑफन late into the night. He sat copying a manuscript at 5 sous a page. And this life lasted 10 years. तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचे काम करण्यासाठी जाई आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू म्हणजे कमी किमतीचे जे नाणं आहे फ्रान्समध्ये, या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचं काम ते करीत बसत. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. आणि 10 वर्ष त्यांनी असं आयुष्य काढलं. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकलं. मॅडम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाव. मॅडम लॉयझेल आता वयस्कर दिसू लागली होती. ऑफन शी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is, how fickle. बघा, ती अनेकदा भूतकाळ आठवून कुडत बसायची. ब्रुडेड ओव्हरचा अर्थ होतो कुडत बसणे. हार जर आपल्या हातून हरवला नसता तर काय झाले असते? आयुष्य किती विचित्र असते, किती क्षणभंगूर असते. फिकल म्हणजे क्षणभंगूर. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुईन ऑर सेव्ड. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनवू शकते. One Sunday, as she was walking in the Champs Elysees, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. एका रविवारी शॅम्प्स एलिझेमधून जात असताना तिला अचानक मॅडम फॉरेस्टियर दिसली. अजूनही तशीच तरुण, तशीच सुंदर आणि तशीच आकर्षक ती दिसत होती. मॅडम लॉयसेल फेल्ट इमोशनल. शुड शी स्पीक टू हर? यस, ऑफकोर्स. अँड नाव that she had paid, she would tell her all. Why not? तिला बघून मॅडम लॉयझेल भावुक झाली. तिच्याशी बोलावे की नको? हो, नक्की. आणि आता तर कर्जमुक्त झाल्यानंतर तिला काही सर्व काही सांगायला हरकत नाही, होय ना? शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जिनी. सुप्रभात जिनी, ती तिच्यापाशी जाऊन म्हणाली. द अदर ॲस्टॉनिश टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय धिस कॉमन वुमन डिड नॉट रेकॉग्नाइज हर. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळकीने आपल्याला हाक मारावी याचं आश्चर्य वाटून तिला ओळखलं नाही. शी स्टॅमर्ड, बट मॅडम आय डोंट नो. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. नो, आय एम मॅथिल्डे लॉयसेल. ती गडबडून म्हणाली, पण मॅडम मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमची काहीतरी चूक होते हे. मॅडम लॉयझेल म्हणाले, नाही, मी मॅथिल्डा लॉयझेल. uttered a cry. Oh, my poor Mathilde, how you have changed. अगं मॅथिल्डा, तू काय अवस्था झाली तुझी? तिची मैत्रीण ओरडली. Yes, I have had some hard times since I last saw you and many miseries and all because of you. होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा खडतर काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि ते सर्व काही तुझ्यामुळे. मी? हाऊ कॅन दॅट बी? माझ्यामुळे? ते कसं शक्य आहे? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू विअर टू द मिनिस्ट्री पार्टी? तुला आठवतं मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तुम्हाला दिला होतास? यस. वेल, हो, मग? वेल, आय लॉस्ट इट.
मग तो माझ्याकडून हरवला होता. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक? म्हणजे काय, तू तो परत केलास? आय ब्रॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over and I am very glad. हुबेहूब तसाच दुसरा हार मी तुला परत केला, मात्र त्याची किंमत चुकवायला आम्हाला 10 वर्ष लागली. आमच्याकडे फार काही नव्हते, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं, पण आता ते सगळं संपलं आहे आणि त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन. मॅडम फॉरेस्टियर मात्र खूप अचंबित झाल्या, त्यांना खूप धक्का बसला या गोष्टीचा. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन? म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं म्हणणं आहे का तुझं? यस, यू डिडंट नोटीस देम? दे वेअर व्हेरी सिमिलर. हो, तुझ्या ते लक्षात नाही आलं? ते दोघेही अगदी एकसारखे होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. असे म्हणून ती अभिमानाने निरागसपणे हसली. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूव्ड टूक बोथ हर हँड्स. ओ माय पुअर मॅथिल्डे, माइन वॉज अन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. मॅडम फॉरेस्टियर भावनाविवश होऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले. अरे रे बिचारी माझी मॅथिल्डा, माझा हार तर नकली होता, जास्तीत जास्त तो फक्त 500 फ्रँकचा असेल. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव फिनिश्ड आवर सेकंड लेसन, दॅट इज द नेकलेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा लेसन समजला असेल. यावर काही ज्या ॲक्टिव्हिटीज वगैरे दिलेल्या आहेत तर त्या आपण या स्टोरीच्या आधाराने सहजपणे सोडवू शकतात अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.